श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आज आहे आपल्या शिवण क्लासचा दिवस 16वा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत, तेही डायरेक्ट कपड्यावरती. तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप साऱ्या टिप्स देखील दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तसेच हाईप पॉईंटवर देखील नक्की क्लिक करा. तर चला आता आपण कटिंग पाहूया. तर बघा, हे अशा पद्धतीचं 2 कलरचं ब्लाऊज पीस आहे. याचा आपण आता अस्तर कट करून घेणार आहोत. तर यासाठी मी फुग्याची बाही बनवणार आहे, तर त्याचं देखील कटिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इथे बघा, मी अस्तर घेतलेलं आहे. तर अस्तर डबल फोल्ड केलेलं आहे आणि फोल्डिंगची बाजू ही माझ्याकडच्या साईडला आहे आणि सुट्टे पदर हे तुमच्याकडच्या साईडला आहेत. तर इथं बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची 15 इंच आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी 1 इंच मिसळा आणि 16 इंचावर आपण इथं पॉईंट दिलेला आहे. आणि पाठीमागील गळा डीप असल्यामुळे शोल्डर इथं 5.25 इंच घेतलेला आहे. तर 5.25 इंचावर पॉईंट देऊन तिथे एक लाईन आखून घेतली. त्यानंतर बघा, आपण जितकं शोल्डर घेतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मुंडा घेतो. पण इथं मी 1.5 इंच मुंडा त्यापेक्षाही वाढवून घेतलेला आहे, कारण ब्लाऊजची छाती थोडी हेवी आहे. तर मुंडा बघा, इथं मी 6 इंच घेतलेला आहे. नियमानुसार आपला पावणे 6 इंच होतो, तर मी इथं 6 इंच मुंडा घेतलेला आहे. आणि इथे देखील 5.25 इंच आहे का ते पाहून घ्यायचं. त्यानंतर बघा, आपण ही मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे. तर बघा, ब्लाऊजची छाती 39 इंच आहे. 40सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर इथं छातीचा चौथा भाग हा पावणे 10 इंच येतो. तर पावणे 10 इंचावर मी असा पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर बघा, मार्जिनसाठी 1.5 इंच घेतलेला आहे आणि ही छातीची लाईन अशी आखून घेतलेली आहे. त्यानंतर बघा, कमरेचं माप घेऊया. तर ब्लाऊजची कंबर आहे 33 इंच. तर 33चा चौथा भाग हा 8.25 इंच होतो. तर पाठीमागील दातासाठी 1 इंच आणि 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेतलं आणि ही फिटिंगची आणि मार्जिनची दोन्ही लाईनी आखून घेतलेल्या आहेत. तर या ब्लाऊजचा पाठीमागील गळा बघा 10 इंच आहे आणि पसरट देखील आहे थोडा. त्यामुळे मी इथं गळा रुंदी 2 इंच घेणार आहे. त्यामुळे काय होतं, ब्लाऊज शोल्डरमधून उतरत नाही. आणि इथं बघा, मुंड्याच्या कोपऱ्यातून आपण 1.5 इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि इथे असं आपल्याला मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे. तर तिथूनच अर्धा इंच खाली आपण पुढील मुंड्याचा आकार देणार आहोत. पण इथं आपल्याला फक्त पाठीचा भाग काढायचा आहे, त्यामुळे मी फक्त पाठीमागील मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. पाठीमागील गळा आपण नंतर काढून घेणार आहोत. तर आता आपण हा भाग कट करून घेऊया. आणि ते बघा, कमरेकडच्या साईडला 1.25 इंच असा तिरका आपल्याला डाचापर्यंत कट करून घ्यायचा आहे. जो आपण हुबाडाच पाठीत देतो तिथपर्यंत तिरकं कट करून घ्यायचं आहे. बघा, आता आपला पाठीमागील भाग काढून झालेला आहे. आता आपण पुढील भाग कट करून घेणार आहोत. त्यासाठी बघा, आपण जो पाठीमागील भाग काढलेला आहे तो जसा आहे तसा आपल्याला इथं अस्तरवरती ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्या भोवत्याने अगदी जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता बघा, पाठीमागील भागावरून हे पुढील भागाचं मार्किंग आपण जसं आहे तसं करून घेतलेलं आहे. आता इथं आपण गळारुंदीचं माप घेऊया. तर गळारुंदी आपण 2 इंच घेतली होती. तर पुढील गळा बघा, मी इथे 7.5 इंच घेणार आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज जेव्हा असतो त्यावेळी पुढील गळा आपला थोडासा डीप असतो, तरच ब्लाऊज आपल्याला छान बसतं. तर इथं 7.5 इंच मी पुढील गळा घेतलेला आहे आणि खालच्या साईडला गळारुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. आणि हा गोल गळ्याचा आकार बघा असा काढून घेतलेला आहे. तर इथं बघा, आता मुंड्याचं देखील 6 इंच माप आपण टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढील मुंड्याचा आकार देता येईल. आणि इथून बघा, आपल्याला 5.25 इंच शोल्डरचं माप देखील टाकून घ्यायचं आहे आणि त्याची लाईन आखून घ्यायची आहे. आणि जो आपण आकार दिलेला आहे त्याच्या आतल्या साईडला बरोबर अर्धा इंचावरती आपण पुढील मुंड्याचा आकार असा काढून घेणार आहोत. आणि तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही टेपनं असं 1 इंचाचं माप घेऊ शकता. 1 इंचावरती आपल्याला असा हा आकार काढून घ्यायचा आहे. तर आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी डाचाचं माप घेणार आहोत. तर वरून बघा, टक्स पॉईंटसाठी आपण ब्लाऊजची जितकी छाती आहे त्याचा चौथा भाग करायचा आणि त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं. तर इथं ब्लाऊजची छाती 10 आहे, तर त्यामध्ये 1.5 इंच प्लस केलं तर 11.5 इंच झालं. तर 11.5 इंचावर एक असा पॉईंट दिला. त्यानंतर प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये बघा, उंचीमध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा खालच्या साईडला कमरेकडच्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. तर इथे 1 इंच वाढवून तिथे अशी लाईन आखून घेतलेली आहे. तर आता बघा, आडवा टक्स आपल्याला घ्यायचा आहे. तर आडवा टक्स कसा घ्यायचा, तर तुमच्या ब्लाऊजची जितकी छाती आहे ती लिहून घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक पॉईंट द्यायचा. तर जितकं येतं ते आपला आडवा टक्स असणार आहे. तर ब्लाऊजची छाती 40 आहे, तर 4 आणि 0च्या मध्ये पॉईंट दिला तर राहिलेला आहे 4 इंच. तर 4 इंचावर पॉईंट दिला आणि इथे बघा, 1.25 इंच वाढवून, जर खाली जितका पॉईंट दिला त्याच्यापेक्षा 1.25 इंच वाढवायचा, म्हणजे इथं मी 4.25 इंचावर पॉईंट दिला. आणि हा बघा आकार असा आपल्याला मुंड्यातून व्यवस्थित काढून घ्यायचा आहे.
त्यानंतर आता इथं आपल्याला डाच घ्यायचा आहे. डाचासाठी बघा मी इथे 3 इंचावर पॉईंट देणार आहे. तर 3 इंचाचा मी इथं 40 छातीसाठी डाच घेतलेला आहे. तर इथून वरती आपल्याला 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा, अशी लाईन आखून घ्यायची आणि इथे बघा आपल्याला असा छान मस्तपैकी असा आकार प्रिन्सेसचा काढून घ्यायचा आहे. तर आता बघा मी इथे जो डाच दिलेला आहे 3 इंचाचा तो कट करून जाणार आहे, त्यामुळे तो भरून काढण्यासाठी इकडच्या बाहेरच्या साईडला आपल्याला आणखीन 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला बघा 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि इथे अशी तिरकी लाईन आखून घ्यायची. त्यानंतर इथं खालून सुद्धा बघा जो आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तिथून देखील डाचापर्यंत असं तिरकं आखून घ्यायचं आहे आणि तिथूनच आपल्याला तिरकं कट करायचं आहे. त्या दुसऱ्या साईडला आपल्याला तिरकं आखून घ्यायचं नाही, तसं आहे तसंच ठेवायचं आहे. तर आता बघा हे प्रिन्सेसचा पुढील भागाचा आकार काढून झालेला आहे. तर आता हा कट करून घेऊया. तर बघा इथं आपला पुढील भाग देखील कट करून झालेला आहे. आता आपण बाहीचं कटिंग करूया. त्यासाठी बघा बाहीच्या कपड्याचा कलर वेगळा असल्यामुळे मी इथं गुलाबी कलरचा अस्तर घेणार आहे. आपण पूर्ण बॉडीसाठी ग्रे कलरचा अस्तर वापरला होता, तर इथं बाहीसाठी आपण गुलाबी कलरचा अस्तर घेतलेला आहे. तर इथं बघा अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे. त्याची आणखीन एक घडी टाकायची म्हणजे आपल्याला चोबल फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि बघा जी फोल्डिंगची बाजू आहे ती माझ्याकडच्या साईडला आहे आणि सुट्टे पदर जे आहेत ते तुमच्याकडच्या साईडला आहेत. तर इथं आता बाहीचं माप घेऊया. बघा बाही उंची इथं 5 इंच आहे. तर मी इथं फुग्याची बाही बनवणार आहे, त्यामुळे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. म्हणजे एकूण आपण इथे 6.5 इंचावर पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर बघा उंचीचं जिथं मार्किंग केलेलं आहे तिथून आपण 4 इंचावर एक पॉईंट दिला आणि एक लाईन अशी आखून घेतली. त्यानंतर ही उंचीची जी लाईन आहे ती पूर्णच अशी आखून घ्यायची आहे आणि जिथं 4 इंचाचा पॉईंट दिलेला आहे तिथून पुढे 2 इंचावरती असा एक पॉईंट द्यायचा आणि ती 4 इंचाची जी लाईन आहे तिथूनच पुढे आपल्याला 9 इंचावर बाहेरुंदीचं माप घ्यायचं आहे. त्यानंतर उंचीच्या लाईनीपासून खाली 3 इंचावर एक पॉईंट दिला म्हणजे मुंडा खोलीसाठी घेतलेला आहे. त्यानंतर बघा पुढे मार्जिनसाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि सरळ लाईन आखून घेतलेली आहे. त्यानंतर बघा खालच्या साईडला आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे. तर दंडगेर घेताना सुद्धा जी 4 इंचाची आपण लाईन आखलेली आहे तिथून पुढे आपल्याला 7 इंच दंडगेर घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे 2 इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे. आणि बघा इथून 2 इंचाच्या पॉईंटपासून जे मुंडाखुली आहे तिथपर्यंत आपल्याला असा बाहीचा आकार काढून घ्यायचा आहे आणि 2 इंचामध्ये सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटरच्या खाली अर्धा इंचावर पॉईंट देऊन बाहीचा पुढील भागाचा आकार काढून घ्यायचा आहे. तर बाही कशी काढायची हे तुम्हाला तर माहितीच आहे. फक्त ही फुग्याची बाही आहे, त्यामुळे ह्या साईडला आपण 4 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि त्याच्या पुढे जी बाहीची मापं असतात ती सगळी व्यवस्थित जशी आहे तशी काढून घेतलेली आहे. तर आता बाही आपण कट करून घेऊया. तर बघा सेंटरपासून ही जी लाईन आखलेली आहे तिथपर्यंत वरती आणि खालती दोन्हीही साईडला आपल्या प्लेट किंवा चुन्या येणार आहेत, त्यामुळे आपली फुग्याची बाही अगदी व्यवस्थित आणि छान अशी दिसणार आहे. तर बाही ओपन करून पुढील भागाचा आकार देखील आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि पुढील भागाचा आकार कट केल्यानंतर लगेचच आपल्याला तिथे कात्रीने नॉट मारून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला बाहीचा आकार पुढचा मागचा लगेच कळेल, उलटसुलट बाही आपली होणार नाही. त्यानंतर बघा मी इथं साडीतला ब्लाऊज पीस घेतलेला आहे. तर बाही आणि जे बॉडीचं ब्लाऊज पीस आहे ते 2 वेगवेगळे दिलेले आहेत, तर ते मी वेगळे करून घेते. तर पहिला बघा आपण बाही कट करून घेणार आहोत. त्यासाठी बघा हा जो ब्लाऊज पीस दिलेला आहे बाहीसाठी तो पहिला डबल फोल्ड करून घेतलेला आहे असा मधूनच आणि याच्यावरती बघा जी आपण अस्तरची बाही कट केलेली आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि याच्या भोवत्याने आपल्याला जसंच्या तसं कट करायचं आहे. खालच्या साईडला एक्स्ट्रा वगैरे इथं काहीही सोडायचं नाही. दरवेळी आपण खालच्या साईडला साडीतला कपडा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडतो, पण इथं तसं काही सोडायची गरज नाही. जसं आहे तसं भोवत्याने कट करून घ्यायचं आहे. तर बघा बाही कट केल्यानंतर सेंटरला असं कात्रीने कट मारून घ्यायचं आहे आणि पुढील भागाला देखील कात्रीने कट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आता पुढील भाग आणि मागील भाग दोन्ही कट करून घेऊया. त्यासाठी हा आपण वेगळा प्रिंटेड कपडा घेतलेला आहे, तर तो देखील आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. तर बघा घडीकरच्या बाजूवरती असा आपल्याला पाठीचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि तो देखील जसा आहे तसा कट करायचा आहे. कुठे देखील एक्स्ट्रा वगैरे वाढवायचं नाही. त्यानंतर पुढील भागाचे जे दोन्ही पार्ट आहेत ते देखील अगदी व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत आणि ते देखील भोवत्याने जसं आहे तसंच कट करायचं. कुठेही एक्स्ट्रा साडीतला कपडा वगैरे काहीही ठेवायचं नाही. जितकं अस्तर आहे तितकंच आपल्याला आहे असं कट करून घ्यायचं आहे. तर मी सगळे पार्ट आता कट करून घेते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.